नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून CTT एक्झामिनेशनसाठी मराठी या विषयाचे अध्यापनशास्त्रावर आधारित महत्त्वाचे 15 प्रश्न, संभाव्य प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा याच्यामध्ये प्रश्न किंवा अशा प्रकारचे प्रश्न CTTमध्ये विचारले जातील. तर बरेच प्रश्न या ठिकाणी पाठीमागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी प्रश्न वाचल्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालील गोष्टींपैकी काय करू शकतो? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचा विकास करायचा आहे, त्या विकासाला चालना द्यायची आहे. तर त्यासाठी कोणती गोष्ट या ठिकाणी केली जाईल? वेळापत्रकात विशिष्ट श्रवण कृतींचा नित्याचा घटक म्हणून समावेश करणे. शिक्षकांनी नुकतेच जे म्हटलेले असेल ते एकेका विद्यार्थ्याला मनाला सांगताना मधून थांबणे. विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे. विद्यार्थी जे ऐकत आहेत त्याविषयी सखोल विचार करण्याची त्यांना वारंवार आठवण करून देणे. तर यापैकी कोणती कृती या ठिकाणी केली तर विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचा विकास करायचा आहे? तर विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचा विकास करायचा आहे म्हणजे त्याला त्याची ऐकण्याची क्षमता वाढवायची आहे. तर यासाठी वेळापत्रकामध्ये विशिष्ट श्रवण कृतीचा एक नित्याचा घटक म्हणून समावेश केला तर तो या ठिकाणी विद्यार्थी दररोज श्रवण करणार आहे, त्याच कृती पुन्हा पुन्हा ऐकणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे एका शिक्षिकेच्या वर्गात वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत, म्हणजे वेगवेगळी भाषा बोलणारे विद्यार्थी आहेत. त्यांना अधिक मदत ती अनेक वेळा शाब्दिक देवाणघेवाणीबरोबर साध्या वाक्यातील शब्दावळ्यांच्या जागी टाळ्या वाजवून शारीरिक हालचालीही करते. म्हणजे या ठिकाणी बोलताच त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना समजावं तर यासाठी शब्दावळ्यांच्या जागी ते टाळ्या वाजवून शारीरिक हालचालीसुद्धा करते आणि त्याच्याद्वारे ती विद्यार्थ्यांशी बोलते किंवा संवाद साधते. तर तिच्या या पद्धतीचा रोख प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कौशल्यावरती आहे? म्हणजे शब्दावळ्यांच्या जागी टाळ्या वाजवून शारीरिक हालचाली करणे किंवा त्यांना खानाखुणा करणे, म्हणजेच बोलत असताना या गोष्टी जर करत असेल तर या पद्धतीचा रोख प्रामुख्याने लय, भाषा वापरशास्त्र, ध्वनिशास्त्राबद्दलची सजगता, वाक्यव्यवस्था. तर यापैकी कोणत्या कौशल्यावर ही पद्धत अवलंबून असेल? तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ध्वनिशास्त्राबद्दलची सजगता. म्हणजे या ठिकाणी जो काही ध्वनी असेल, प्रत्येक विद्यार्थ्याची भाषा वेगवेगळ्या असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे शब्दसुद्धा वेगवेगळे असणार आहेत. त्याच्यामुळे एकाच भाषेतील शब्द त्या विद्यार्थ्यांना समजणार नाही. तर त्यासाठी ती शिक्षिका जर त्या शब्दाऐवजी वेगवेगळ्या हालचाली करून शारीरिक खानाखुणा करून विद्यार्थ्याला समजावत असेल तर तो शब्द विद्यार्थ्याला त्याच्या भाषेमधून समजणार आहे. म्हणून या ठिकाणी ध्वनिशास्त्राबद्दलची सजगता तर हे कौशल्य या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे एकमेकांना समजून घेणे व एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या साधणे हा बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार आहे? तर एकमेकांना समजून घेत असताना किंवा एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण बोलणं हे जर परिणामकारकरित्या साधायचं असेल तर हा बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार असेल? अवकाशिक, भाषिक, आंतरव्यक्तीय, अंतर्व्यक्तीय. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की एकमेकांना पण समजून घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी 2 व्यक्ती असणार आहेत आणि एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाणसुद्धा परिणामकारकरित्या साधायची आहे. तर त्यासाठीची बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची असेल? तर या ठिकाणी अवकाशिक नसेल, भाषिकसुद्धा नसणार आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे 2 शब्द महत्त्वाचे, आंतरव्यक्तीय आणि अंतर्व्यक्तीय. तर या ठिकाणी अंतर्व्यक्तीय म्हणजे फक्त स्वतःशीच बोलणे, तर याला आंतरव्यक्ती असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी स्वतःशीच बोलणे तर हे नाही. तर आंतरव्यक्ती म्हणजे 2 व्यक्तींमधील हा संवाद आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 तर हा या ठिकाणी या बुद्धिमत्तेचा प्रकार आहे आंतरव्यक्तीय. प्रश्न पुढचा आहे विद्यार्थ्यांच्या चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तर देतात. यातून शिक्षकाचे कोणत्या गोष्टीचे आकलन दिसून येते? विद्यार्थी चुकीचं उत्तर देत असतील तरीसुद्धा शिक्षक या ठिकाणी सकारात्मक त्याला पुनर्दृढीकरण म्हणजे त्याला सकारात्मकरित्या उत्तर तुझं चुकीचं नाही, बरोबर आहे असं या ठिकाणी उत्तर देतात किंवा थोडं स्पष्ट करून सांगतात, समजावून सांगतात. तर यातून त्या शिक्षकाची कोणत्या गोष्टीचे आकलन दिसून येते?
विद्यार्थ्याची भावनिक प्रतिक्रिया समजणे, भाषिक विकासाला चालना देणे, अध्ययनाच्या विविध पद्धतींचा समावेश करणे की बोधनात्मक विकासाला गती देणे. तर याचं अचूक उत्तर आहे, जर अशा प्रकारे शिक्षक सकारात्मक पुनरावलोकनातून उत्तर देत असतील तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची भावनिक प्रतिक्रिया समजून घेणे, तर या गोष्टीचं आकलन त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे विद्यार्थी त्या ठिकाणी जर चुकीचा उत्तर देत असेल तर त्याला त्या ठिकाणी समजावून सांगणे किंवा ते उत्तर चुकीचं आहे असं डायरेक्टली न सांगता तर हे उत्तर बरोबर आहे असं जर सांगितलं तर त्या विद्यार्थ्याची भावनिक प्रतिक्रिया समजून घेण्याची कला तर त्या किंवा आकलन त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, जर विद्यार्थ्यांची शिक्षणात सहभागी होण्याची आणि त्यातून लाभ घेण्याची क्षमता दीर्घकालीन शारीरिक, इंद्रिय, मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील अक्षमता यामुळे मर्यादित असेल तर त्यावर पुढीलपैकी कशाची निवड करावी. म्हणजे त्या ठिकाणी अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता आहे तर ती शारीरिक असेल, इंद्रिय आणि मानसिक अनारोग्य तर याच्यामुळे तो अक्षम आहे किंवा ती मर्यादित आहे. तर यासाठी पुढीलपैकी कशाची निवड केली पाहिजे. उपायात्मक योजना, वर्गाचे व्यवस्थापन, मानवीय विद्याधिष्ठित शिक्षण, विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण. तर या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याची जी काय गरज आहे ती वेगवेगळी असणार आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या शारीरिक, इंद्रिय, मानसिक अनारोग्याने तो अक्षम असणार आहे. तर त्यासाठी या ठिकाणी विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षणाची निवड करणं आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण दिलं जाणार आहे किंवा दिलं गेलं पाहिजे तरच तो विद्यार्थी या ठिकाणी सक्षम होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी अचूक उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, मूल्यमापनाचा निकष म्हणजे काय. तर मूल्यमापन करण्यासाठीचे जे निकष वगैरे असतात ते निकष म्हणजे काय. मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र, गुणांची प्रश्ननिहाय वाटणी, विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचे सर्वसाधारण मत, मूल्यमापनाचे साधन. तर निकष म्हणजे काय, मूल्यमापनाचा निकष. तर या ठिकाणी मूल्यमापनाचे निकष म्हणजे त्या मूल्यमापनाची मार्गदर्शक सूत्र, मूल्यमापन कशा प्रकारे करायचे तर यासाठीचे काही नियम असतात, काही मार्गदर्शक असतात तर ते सूत्र म्हणजेच मूल्यमापनाचे निकष. प्रश्न पुढचा आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील 2 शब्दांचे लिंग एकसारखे आहे. तर या ठिकाणी 4 वाक्य आहेत आणि त्या 4ही वाक्यांमध्ये 2-2 वेगवेगळे शब्द आहेत आणि त्यांची लिंग या ठिकाणी एकसारखे 2 शब्दांचे लिंग असणारं वाक्य ओळखायचं आहे. तर नावात काय आहे, नावेत बैस. तर या ठिकाणी नावात आणि नावेत तर या 2 शब्दांचे लिंग पाहायचं आहे. जर लिंग सारखं असेल तर या ठिकाणी ते वाक्य उत्तर आहे. 50वे पान उघड, पान खाणार का. तर पान पान. तर तुम्ही या ठिकाणी तपासायचं आहे त्या दोन्ही शब्दांची लिंग बरोबर आहेत का, एकसारखे आहेत का. तुझ्या येण्याची वेळ काय आहे, वेळ. किती वेळ फुकट घालवलास, हे ते वेळ आहे. बर्फाचा गोळा खाऊ नकोस, काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे. तर बर्फाचा आणि या ठिकाणी सुद्धा बर्फ आहे. तर या ठिकाणी कुठल्या वाक्यातील 2 शब्दांची लिंग हे समान आहेत, एकसारखे आहेत. तर या ठिकाणी नावात. तर या ठिकाणी नावात काय आहे तर या ठिकाणी ते नाव येईल म्हणजे हे नपुंसकलिंगी येणार आहे. तर नावेत तर ती नाव स्त्रीलिंगी येणार आहे म्हणजे या ठिकाणी दोन्ही शब्दांचे लिंग वेगवेगळे आहेत. 50वे पान उघड, पान. 50वे पान, ते पान, पान खाणार का. तर या ठिकाणी सुद्धा ते पान येतं, आपण ते पानच म्हणतो म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. तर या वाक्यातील दोन्ही शब्दांचे लिंग एकसारखे आहेत. तुम्ही या ठिकाणी या दोन्ही वाक्यांमध्ये लिंग पहा तर ते वेगवेगळी तुम्हाला दिसतील. प्रश्न पुढचा आहे, ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतात. तर या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्हिजन तर याच्यामध्ये यापैकी काय केलं जातं तर विद्यार्थी त्यांचे स्वतःचे जगाचे आकलन आणि ज्ञान घेतलेल्या अनुभवातून आणि त्या अनुभवांवर चिंतन करून साध्य करतात. भिन्न नमुन्याच्या विविधतेचा अभ्यास करून दृढ पायावर आधारित निष्कर्ष काढतात. विद्यार्थ्यांना शिक्षकाची मदत मिळते आणि ते स्वतःच्या सिद्धांताचे संशोधन व निर्मिती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात. स्वतःची अध्ययन साधने तयार करून प्रत्यक्ष अनुभव मिळवतात. तर ज्ञानरचनावादामध्ये यापैकी काय केलं जातं, ज्ञानरचनावादाचा सिद्धांत काय आहे. तर या ठिकाणी ज्ञानरचनावादाचा सिद्धांत असा असतो की तो विद्यार्थी त्या ठिकाणी
त्याचे स्वतःचे जगाचे आकलन म्हणजे स्वतः शिकत असतो आणि ज्ञान घेतलेल्या अनुभवातून आणि अनुभवावर चिंतन करून तो साध्य करत असतो। जे काही उद्दिष्ट असेल तो स्वतः शिकत स्वतः त्याच्यामध्ये चिंतन करून स्वतः अनुभव घेऊन त्या ठिकाणी त्याचं काही साध्य असेल काही उद्दिष्ट असेल तो या ठिकाणी तो मिळवत असतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्ञानरचनावादाचा सिद्धांत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे पहा, संदेशाचे ध्वनी शब्दांच्या जाती रोपव्यवस्थेतील फरक असे विशिष्ट पैलू ओळखून किंवा त्यांच्यामधील फरक लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे काय? वाचन, लेखन, श्रवण, भाषण। तर या ठिकाणी पहा विशिष्ट पैलू दिलेले आहेत। तर या ठिकाणी या गोष्टी ओळखून कोणत्या आपण कृती करतो आणि त्या कृतीला या ठिकाणी काय म्हटलं जातं। तर या ठिकाणी पण लक्षात घ्यायचे आहे। तर ध्वनी आहे, तर पहा ध्वनी आहे तो आपण या ठिकाणी कानाने ऐकतो म्हणजे तो श्रवण करतो। संदेश असेल तर तो सुद्धा या ठिकाणी आपण श्रवण करतो, म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त श्रवण। तर ही जी काही कृती आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला फरक लक्षात घेण्यासाठीची केली जाते, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 श्रवण हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न पुढचा आहे पहा, विषय केंद्री पद्धतीत अध्ययनोभाव कशाभोवती संघटित केले जातात? तर या ठिकाणी विषय केंद्री पद्धती आहे पहा आणि याच्यामध्ये अध्ययनभाव कशाभोवती संघटित असतात, कशाभोवती केंद्रित केलेले असतात। तर विद्यार्थ्यांना विषयात वाटणारा रस याभोवती, अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या गोष्टी याभोवती, शिक्षकाचे विषयावरचे प्रभुत्व, शैक्षणिक तंत्रज्ञान। तर पहा विषय केंद्रित पद्धत आहे म्हणजे त्या विषय केंद्रातीच त्या विषयाभोवतीच या ठिकाणी ती पद्धती केंद्रित झालेली असते। म्हणजेच या ठिकाणी विषय केंद्रित म्हणजेच अभ्यासक्रमात ज्या काही अंतर्भूत केलेल्या गोष्टी असतात तर त्याभोवतीच त्या विषयाभोवतीच या ठिकाणी हे जे काही अध्ययनोभाव आहे ते संघटित केलेले असतात। प्रश्न पुढचा आहे पहा, उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून मिळतात? बुद्ध्यांक चाचणी, भावनिक बुद्ध्यांक चाचणी, शिक्षक आणि पालक, शाळेतील संचयी नोंदपत्र। तर पहा विद्यार्थ्यामध्ये उपजतच तो हुशार आहे किंवा त्याची प्रतिभा आहे, तर याची लक्षणे सर्वोत्तम लक्षणे यापैकी कशावरून कोणत्या गोष्टीवरून मिळवली जातात किंवा मिळतात? तर या ठिकाणी याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शाळेतील संचयी नोंदपत्रक। तर शाळेमध्ये जे काही संचयी नोंदपत्रक भरले जातात, दैनंदिन ज्या काही घटना घडतात किंवा निरीक्षणं असतात ती या ठिकाणी या संचयी नोंदपत्रकामध्ये नोंदवली जातात आणि याच्यावरूनच त्याच्यातील उपजत जी काही प्रतिभा असेल तर त्याची लक्षणे या ठिकाणी समजून येतात किंवा ती मिळतात। प्रश्न पुढचा आहे पहा, एक माध्यमिक शिक्षक आहे, अनेक भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी आपल्या शैक्षणिक सामग्रीत बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा नियमितपणे समावेश करतो। तर अशा सामग्रीच्या वापरातून विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होते? तर भाषेचे माध्यमिक शिक्षक जर या ठिकाणी बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा समावेश करत असतील तर या ठिकाणी त्या सामग्रीचा विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होणार आहे? तर पर्याय 1 आहे द्विभाषिक समाज गटाची आणि भाषिक संपर्क जाळ्याची विविध प्रकारची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी, लोकांना दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करायला भाग पाडणारी परिस्थिती समजून घेण्यासाठी, जागतिक समाजात द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी किंवा मोठे झाल्यावर त्यांना कुठे राहायला आणि काम करायला आवडेल ते समजण्यासाठी। तर या ठिकाणी पहा याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे की जागतिक समाजात द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी। म्हणजे जागतिक समाजामध्ये जर द्विभाषिक असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी त्या देशामध्ये वगैरे गेल्यानंतर जॉब करायचा असेल तर त्या द्विभाषिक क्षमतेचा त्या ठिकाणी त्याला चांगला प्रकारे फायदा होतो। म्हणून या ठिकाणी जे काही फायदे आहेत द्विभाषिक असण्याचे कोणकोणते फायदे आहेत हे समजायचं असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना अध्ययनभाव दिले गेले पाहिजे आणि त्याचा अशा प्रकारे फायदा होणार आहे। प्रश्न पुढचा आहे पहा 13वा, श्रवण भाषणाच्या चाचणीत पुढील संवादाचे मूल्यमापन कसे कराल? आता श्रवण भाषणाची चाचणी आहे, या ठिकाणी संवाद दिलेले आहे। तर पहा शिक्षकांचा संवाद आहे की दिल्लीचा पारा इतका वर कसा काय, आणि त्याच्यानंतर विद्यार्थी एक उत्तर देत आहे की प्रदूषण वाढल्यामुळे, आणि विद्यार्थी दुसरा की माझा सुद्धा पारा वर आहे आज। आता या ठिकाणी दोन्ही विद्यार्थ्यांनी जे काही प्रतिसाद दिलेले आहेत त्यापैकी चुकीचा बरोबर तर हे या ठिकाणी याचं मूल्यमापन करायचं आहे। तर त्या ठिकाणी आपण श्रवण भाषणाची चाचणी घेत आहोत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे श्रवण केलं आहे त्याचं उत्तर अचूक देणं या ठिकाणी आवश्यक आहे। तर या ठिकाणी जर व्यवस्थित पाहिलं तर पहा पहिला विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर अचूक देत आहे। म्हणजे प्रश्न असा आहे की दिल्लीचा पारा इतका वर कसा काय,
पारा म्हणजे तापमानाचा पारा या ठिकाणी शिक्षकांना म्हणायचा आहे आणि ते या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी बरोबर ओळखलं, म्हणून या ठिकाणी प्रदूषण वाढल्यामुळे तर हे पहिल्या विद्यार्थ्याचं उत्तर आहे. तर दुसरा विद्यार्थी माझा सुद्धा पारावर आहे. तर या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी पारा म्हणजे राग असा अर्थ घेतलेला आहे, म्हणून या ठिकाणी दुसरा विद्यार्थी चुकीचा प्रतिसाद देत आहे. पहिल्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद बरोबर दिलेला आहे, म्हणजे विद्यार्थी 1 बरोबर प्रतिसाद, विद्यार्थी 2 चुकीचा प्रतिसाद. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, उतार्यातील शब्दांचे मूल्य म्हणजे. तर पहा उतार्यामधील शब्द असतात आणि त्याचे मूल्य म्हणजे पहा किंमत, व्हॅल्यू म्हणजे काय. तर विशिष्ट संदर्भात त्या शब्दाचा अप्रत्यक्ष वापर, शब्दाच्या वापराच्या अनेक पद्धती, शब्दाच्या कोशातील अर्थ, विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता. तर पहा मूल्य म्हणजे काय. तर उतार्यातील एखादा शब्द उतार्यामध्ये आला असेल तर त्या शब्दाचं मूल्य काय असतं. तर पहा याचं अचूक उत्तर असेल की तो विशिष्ट शब्द विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता काय आहे, तर म्हणजेच त्याला त्या उतार्यातील शब्दाचं मूल्य म्हटलं जातं किंवा त्या शब्दाची किंमत काय आहे त्या उतार्यामध्ये, तर असं म्हटलं जातं. प्रश्न पुढचा आहे पहा शेवटचा, पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो. व्याकरण, भाषांतर, द्विभाषिक, संज्ञापनात्मक, अनौपचारिक. तर पहा कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर फक्त भर दिला जातो. तर या ठिकाणी संज्ञापनात्मक, तर हे या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. तर पहा अशा प्रकारे आपण या ठिकाणी 15 अध्यापनशास्त्रावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पहा स्पष्टीकरणासह पाहिलेली आहे. तर पहा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये पहा विचारले जातील. त्याच्यामुळे पहा अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर उत्तर देण्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला कोणती अडचण असणार नाही. तर पहा या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचे 15 महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.